नेशन वन इलेक्शनला केंद्रानं मंजुरी दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। वन नेशन वन इलेक्शन देशासाठी आवश्यक असल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी विधान केलंय। 5 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी एक देश एक निवडणूक आवश्यक असल्याचंही मुनगंटीवारांनी म्हटलंय। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बिलावर संशय व्यक्त केलेला आहे। एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की वन नेशन वन इलेक्शनची आवश्यकता आहे। महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात जितक्या निवडणुका झाल्या होत्या त्याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा 315 दिवस विविध माध्यमातून आचारसंहिता असेल। निवडणूक, कधी लोकसभेची निवडणूक, कधी नगर परिषदची निवडणूक, कधी जिल्हा परिषदची निवडणूक, कधी ग्रामपंचायतच्या निवडणुका, कधी शिक्षक मतदारसंघ, कधी पदवीधर मतदारसंघ, म्हणजे 5 वर्षापैकी 315 दिवस साधारणतः आचारसंहिता। आणि मग तुम्हाला तर माहिती आहे की काही अधिकारी आचारसंहिता संपल्यानंतर सुद्धा आचारसंहितेचा भाऊ करतात। हीच परिस्थिती एकूण देशामध्ये आहे। यावर होणारा खर्च, वारंवार निवडणुका घेतल्याने येणारा ताण, निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होणारा विपरीत प्रभाव, या साऱ्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर वन नेशन वन इलेक्शन मला वाटतं की सोयीचं होतं। अतिशय चांगलं असं हे बिल आहे। एक गोष्ट लक्षात घेतली की याच्यामध्ये खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत तर होईलच, परंतु सरकारची पूर्ण मशिनरी ही इलेक्शनमध्ये एंगेज होते, त्याला आचारसंहिता होत लागते आणि त्याच्यामुळे पूर्ण डेव्हलपमेंट थांबून जाते। आणि असं जर प्रत्येक इलेक्शनला थांबत राहिले तर तुम्ही 5 वर्षापैकी 4 वर्ष ह्या आचारसंहितेमध्येच निघून जातात। त्याच्यामुळे एक अतिशय चांगला निर्णय आहे। खरं तर मला असं वाटतं की वन नेशन वन इलेक्शनमध्ये कॉर्पोरेशनच्या इलेक्शन, झेडपीच्या इलेक्शनसुद्धा इन्क्लूड केल्या पाहिजेत। एक देश एक निवडणूक या घोषणा या अनेक दिवस चालू आहेत। महाराष्ट्रात आणि देशात जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात देशातल्या यंत्रणेनं जाहीर केलं की आम्हाला 7 टप्प्यामध्ये निवडणुका घेणं आवश्यक आहे। त्यामुळे 7 टप्प्यात त्यांनी निवडणुका घेतल्या। महाराष्ट्रात मात्र एकाच दिवशी सर्व निवडणुका घेतल्या। त्यामुळे देशात एक देश एक निवडणूक ही कितपत निवडणूक आयोग आणि देशातली यंत्रणा हे पूर्ण करू शकेल याच्याबद्दल शंका आहे। त्यासाठी जे निर्णय घेणारे आहेत ते त्याची काळजी घेतील अशी अपेक्षा